तर कालच्या भागात आपण पाहिलं होतं की अमितने काहीतरी मेडिसिन्स देऊन प्रकाश, सुरेखा आणि अवंतीला त्यांच्या घरीच थांबवून घेतलं होतं आणि नंतर कबीरसुद्धा अवंतीच्या हाताला पकडून तिला घरामध्ये घेऊन गेला होता. तर आजचा भाग खूपच रोमॅन्टिक आणि स्पेशल राहणार आहे. तर पुढे जाण्याआधीच मी तुम्हा सर्वांना आठवण करून देते की प्लीज आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतरच व्हिडिओ बघा. ओ काय करता, सोडा ना, अवंती त्याचा हात सोडवत घाबरत म्हणाली. तसं त्याने मागे वळून तिला एक नजर पाहून पूर्ण घरभर नजर फिरवत दुसऱ्या क्षणी तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि आता तर ती पूर्णपणे शॉक झाली. तो तिला वर घेऊन निघाला. तसे तिचे डोळे अजूनच मोठे झाले. ती घाबरून इकडे तिकडे बघू लागली. कोणी आपल्याला बघत आहे का हे ती बघण्याचा प्रयत्न करत होती, पण डोकं सुन्न झालं होतं आणि तोंडून शब्द फुटत नव्हते. ओठ घट्ट पकडून श्वास रोखून ती त्यालाच एकटक बघत होती. तो तडतड पावलं टाकत पुढे जात होता. तसं तिचं लक्ष गेस्ट रूमकडे गेलं आणि गेस्ट रूम मागे राहिली आणि हा पुढेच निघाला तशी ती अजूनच गडबडली. ओ ते रूम तिथे, ती त्याचा टी-शर्ट पकडत गडबडून म्हणाली. हृदयाची धडधड आणि श्वासांची गती चांगलीच वाढली होती, त्यामुळे घसा कोरडा पडला होता. त्याने तिच्या बोलण्याला इग्नोर केला आणि स्वतःच्या रूम शेजारी उभा राहिला. तशी ती ब्लँक होऊन एकदा रूमकडे आणि एकदा त्याच्याकडे बघू लागली. त्याने पायाने दाराला लाथ मारली. तसं दरवाजा उघडला आणि तो तिला घेऊन आत तिला खाली उतरवून उभा करतो. ती घाबरलेल्या नजरेने गोंधळून पूर्ण रूमवर नजर फिरवत गोल फिरू लागली. डोक्याला, हाताला, पायाला मुंग्या येऊ लागल्या होत्या. आधीसुद्धा त्याची रूम तिने पाहिली होती, पण तेव्हा ह्या रूमशी काही घेणं देणं नव्हतं. पण आता या रूममध्ये तिला आपलेपणा जाणू लागला. पण पुढच्या क्षणी आठवलं, आपण इथं स्वतःहून आलो नाही, जबरदस्ती आणलं आहे. तसे तिने दात घट्ट आवळून घेतले. कबीरचं सगळंच वेगळंच होतं. त्याचं प्रेम, त्याचा हट्ट, त्याचा राग, त्याचा समजूतदारपणा सगळा वेगळाच वाटत होता. आणि आता त्याच्या चेहऱ्यावरून त्याला किती राग आलेला आहे हे सुद्धा कळून येत होतं. आणि त्याला बोलायला गेले की लगेच खाऊन बोलायची त्याची सवय तिला बिलकुल आवडत नव्हती. पण आता आपल्याला न विचारता पुन्हा स्वतःचीच मनमानी सगळीकडे करत होता. त्याने पायानेच दार ढकललं. तुम्हाला काही कळतं का? असं उचलून कोण आणतं? कोणी पाहिलं असतं तर? सगळीकडे तुमची मनमानी चालणार नाही. ती मांजरासारखी डोळे बारीक करत त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली. असं बोलते जसं सरळ शब्दात चल म्हटलं असं तर पटकन आली असती ना, कबीर तिच्या स्टोनमध्ये नाटकी आवाजात म्हटलं. पण दरवेळेस तुमची मनमानी चालणार नाही. कुठे बघावं तेव्हा कुठल्याही गोष्टीवर कोणी काय विचार करतील. तुम्हाला तुमच्या इज्जतीची काळजी नाही, पण मला आहे. ती तावातावाने त्याला क्रॉस करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत म्हणाली. भीतीने हृदय धडधड करत होतं, कारण कोणी आपल्याला रूममध्ये पाहिल्यावर काय विचार करतील. पहिलं तर डोक्यात सुरेखा आत्याच घुमत होती, कारण तिच्या लक्षात जरी आलं तर पहिली गोष्ट गावाकडे पाठवायला 1 मिनिट लावणार नाही. बळवंतराव मीरा यांचा चेहरा आठवून धडकी भरली. कोणी बघणार नाहीये, सगळेजण झोपलेले आहेत. एवढं भारी तुझ्या हातचं जेवण खाऊ घातली, आता सकाळपर्यंत कोणी उठणार नाही. आणि काय काय म्हणालीस? मी तुझ्यावर मनमानी करतो, अधिकार गाजवतो? काय केली तुझ्यावर मनमानी? तो तिच्या मागून हात पुढे घेत डोरवरचा तिचा हात काढत लांब करत तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही मनमानी करताय. एक म्हणता आणि दुसरं करता. 1 नंबरची हट्टी आहात. तुमच्या मनासारखं झालंच पाहिजे हे फक्त तुमच्या डोक्यात असतं. जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा मी फोन उचलायलाच पाहिजे, आणि मी फोन केल्यावर उचलू ना उचलू मी त्याच्यावर काही बोलायचं नाही. तुम्ही बिझी असत आणि मी काय रिकामी टेकडी वाटले का? तुम्ही करत असाल करोडोचा बिझनेस, मी पण काहीतरी करतच असते ना. तुम्ही जेव्हा फ्री असेल तेव्हा मी फ्री असायलाच पाहिजे. तुम्ही फक्त माझ्यावर ऑर्डर सोडता, बाकी माझी इच्छा असो या नसो हा विचारसुद्धा करत नाही. ऑफिसमध्ये काय बोलला होता? तुझ्या परमिशनशिवाय तुला किस करणार नाही, आणि रात्री माझी परमिशनसुद्धा. रागा त्याच्या सगळ्या चुकीची लिस्ट मांडत होतीच की शेवटचे सेंटेन्स बोलताना अडखळली आणि दुसऱ्या क्षणी तिने दोन्ही हात तोंडावर ठेवले. ती बोलत होती म्हणून तो तिच्याकडे एकटक रोखून बघत होता, पण शेवटचे शब्द बोलल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हळूहळू एक्सप्रेशन बदलू लागले आणि त्याच्या भुवया हलकेच वर होऊ लागल्या. आतापर्यंत तिचा फोन स्विच ऑफ म्हणून आधीच तिच्यावर चिडला होता. त्यानंतर घरात आल्यावर ती समोर दिसल्यावर त्याला खूप छान वाटलं होतं, पण इतका वेळ ती समोर असून तिच्याशी बोलता येत नाही म्हणून चिडचिड होत होती. त्यात अमितचा भयानक मेलोड्रामा बघून तर त्याचं डोकंच आऊट झालं होतं. त्याच्यावर भरीसभर अनुराधा, त्याची आई आणि भाऊ त्याच्यासाठी त्याच्या लव्ह स्टोरीमध्ये विलनचेच काम करत असल्यासारखे फील होत होतं. पण सर्वात मोठी त्याच्या प्रेमाची दुश्मन तर त्याचीच अवंती होती. तिला तर रोमॅन्स, प्रेम, भावनाच्या गोष्टी ट्यूबलाईट सारख्या भेटल्या होत्या, म्हणून तो तिला रागाच्या भरात उचलून घेऊन आला होता. तिच्याशी खूप भांडायचं आणि आता त्याच्या चुकीच्या लिस्ट सांगत होती. त्याच्यामुळे त्याचा पारा हळूहळू चढतच होता की तिने स्वतःच्या तिच्या गुलाबी लालसर ओठांची त्याला आठवण काढून दिली ना. मग काय, साहेब गेले ना विरघळून. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते.
दोन्ही हात तोंडावर ठेवून एकटक श्वास रोखून ती त्याच्याकडेच बघत होती. केसांना क्लच लावल्यामुळे समोरची छोटी छोटी केस चेहऱ्यावर आली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर अजूनही तिने केसांना कंगवा लावला नव्हता हे तिच्या विस्कटलेल्या केसांवरून कळून येत होतं. चेहऱ्यावर फक्त काळ्या कलरची छोटीशी टिकली तर 2 टपोरे डोळ्याच्या मध्यभागी दिसून येत होती. आता सध्या तिचे डोळे मोठे आणि घाबरलेले दिसून येत होते, त्यामुळे ती खूपच क्यूट वाटत होती. आतापर्यंत त्याची होणारी चिडचिड हळूहळू मनातून कमी होत चेहऱ्यावर खट्याळ भाव येऊ लागले. त्याच्या ओठांचा कोपरा हलकेच वर झाला होता. व्हॉट डिड यू से? परमिशन? किस तर एन्जॉय केला आणि आता तुझी परमिशन घ्यायची? तो ओठातून तिरका हसत एक पाऊल पुढे आला. तिने इतका वेळ श्वास रोखून धरला होता. तो पुढे आला तसं जोरजोरात श्वास घेत पटकन मागे झाली आणि दाराला पूर्णपणे टेकली. तिला आता तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात ऐकू येत होती. हां, तू किस एन्जॉय केला नाही? हां, बोल. नाही केला? तो एक हात तिच्या बाजूने दारावर ठेवत तिच्या चेहऱ्यावर झुकत सिलेक्टिव्ह आवाजात हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिच्या पोटात गोळाच आला. तिने पटकन तिची कावरी-बावरी झालेली नजर खाली घेत त्याच्या छातीवर आपले दोन्ही हात टेकवत त्याला मागे करू लागली. लज्जा, भीती, एक्साइटमेंट सगळ्याच भावना संमिश्र झाल्या होत्या. मानेला गुदगुल्याहून अंगभर करंट वाहत असल्यासारखी फिलिंग येऊ लागली. ती पण त्याच्या स्पर्शात वाहत होती हे तर त्याने खरंच सांगितलं होतं, पण तरी खोटी तक्रार तोंडातून बाहेर पडली. ते मला झोप आली, मी रूममध्ये चालले. ती कापऱ्या आवाजात त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत त्याच्याच तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तो 1 इंचसुद्धा मागे हलला नव्हता. म्हणून त्याची तिला आता जास्तच भीती वाटत होती. भीती म्हणण्यापेक्षा एक्साइटमेंटसुद्धा होतीच. त्याच्या जवळ असणं तिच्या पोटात फुलपाखरांचा थवा जमा होत होता. तो कमी करायचा होता. तो जवळ येतच त्याच्या राकट ओठांचा स्पर्श तिला तिच्या ओठांवर जाणवू लागला. त्यामुळे घशाला कोरड पडली होती. ओके, झोप ना. तुला कोणी अडवलं? तुझी हीच पनिशमेंट आहे की तू आज माझ्याबरोबर पूर्ण रात्र ह्याच रूममध्ये राहायचं? तो खट्याळ हसत तिच्या कपाळाला टक्कर देत म्हणाला. आत्तापर्यंत भीती आणि लज्जा तिच्या चेहऱ्यावर पडली होती, पण त्याच्या बोलण्याने पुन्हा ती शॉक होऊन मान वर करत त्याच्याकडे बघू लागली. काय? कसली पनिशमेंट? आणि मी का तुमच्या रूममध्ये राहायचं? ना, मेन म्हणजे पनिशमेंट का? ती लगेच भुवया एकत्र करून चिडत म्हणाली. पनिशमेंट म्हटल्यावर तिच्यातली दुर्गेश्वरी लगेच जागी झाली होती. तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला ह्याच्यासाठीच ही पनिशमेंट आहे. कबीर खांदे उडवत बोलून तिच्यापासून मागे होत त्याची दमदार पावलं टाकत बेडवर पडलेला त्याचा मोबाईल घेत त्यात काहीतरी करू लागला. तो बेडजवळ गेला म्हणून पटकन दार उघडण्याचा प्रयत्न ती करू लागली, आणि काय, दार काही उघडतच नव्हतं. दाराची खालची कडी ओपन दिसत होती आणि वरची पण लावलेली नव्हती. मग दार उघडत नाही म्हणून तिला प्रश्न पडला होता. ओहो, काही पण बोलू नका, दार उघडा. काय पण बोलत असता? ती चिडून त्याच्या जवळ जात त्याचा हात पकडत त्याला ओढत दाराजवळ घेऊन जाऊ लागली. तो न समजून हसत तिच्या मागे निघाला. तिने त्याच्या हाताचा अंगठा दाराचं लॉक होतं तिथे प्रेस केलं आणि दार उघडलं का चेक करू लागली, पण दार उघडलं नव्हतं. म्हणून दुसऱ्या हाताचा अंगठा घेऊन दाराला लावू लागली. ऑफिसमध्ये केबिनचं दार तिने त्याला असं उघडताना बघितलं होतं, म्हणून आताही त्याच्या रूमचं दार तसंच उघडेल म्हणून प्रयत्न करत होती. आणि तो हसत तिला काय करायचं ते करू देत होता. तिच्या चेहऱ्यावर कन्फ्यूज भाव पसरले होते. नेमकं कुठलं बोट असेल म्हणून आता तर सगळेच बोट प्रेस करून बघत होती आणि तो फक्त हसत होता. अहो, दार उघडत नाही, हे बंद पडलं नाही, खराब झालं का? ती घाबरून त्याचा अंगठा जोरात प्रेस करू लागली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तिचा जास्त विश्वास नव्हता, म्हणून आता दरवाजा उघडत नाही म्हणून भीती वाटू लागली. आम्ही दोघे आतमध्ये आणि आता दरवाजा उघडत नाही म्हणून बाहेर कोणाला तरी सांगावं लागेल, आणि बाहेर एकाला जरी कळलं की रूममध्ये आहे तर सगळं घरात कळेल म्हणून भीतीने काळीच घाबरून गेले होते. अहो, हे बंद पडलं का? ती घाबरून त्याच्याकडे बघत म्हणाली. चेहरा अगदी रडकुंडीला आला होता. डोअरला फिंगर लॉक नाही, मोबाईलमधून लॉक केला आहे. तो हसत त्याच्या हातातला मोबाईल दाखवू लागला. तशी ती चकित होत डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. तिने फिंगर लॉकच ऐकलं होतं, पण मोबाईलवरून सुद्धा लॉक करता येतं हे पहिल्यांदा ऐकल्यामुळे चकित झाली होती. ओ, उघडा ना. आणि एवढं काय फोनवर तुम्ही गप्पा मारणार होता? ती गाल फुगवून चिडून त्याच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू लागली. जेव्हापासून कबीर लाईफमध्ये आलाय तेव्हापासून सगळं काही नवीनच ऐकत होती, आणि आता सध्या तिच्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. तुझा फोन ऑन असता तर आज माझा डिनरचा प्लॅन सक्सेस झाला असता. तुझ्यासाठी मी वेळ काढला होता, पण फक्त तुझा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे माझ्या पूर्ण प्लॅनवर पाणी पडलं, म्हणून तू आज इथेच माझ्याजवळ राहणार. कबीर केअरलेस टोनमध्ये हसत त्याच्या हातातले मोबाईल घेण्यासाठी झटत होते तर तो हात हवेत फिरवत म्हणाला.
किती वेळा जेवायला घेऊन जाता? इथे जेवलो काय, बाहेर जेवलो काय, सगळं एकच असतं ना. तसंही मला बाहेरचं जेवण आवडत नाही. काहीतरी आळणी जेवण असते, नाव मोठं दर्शन खोटं, ह्या मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलचं. ती बडबड करत त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा हात काय तिच्या हातात येत नव्हता. त्याने त्याच्या हातातला मोबाईल पटकन त्याच्या खिशात टाकून एक सिल्की कपड्यासारखी स्ट्रेचेबल बेल्टसारखी पट्टी काढली आणि डोक्यातून डोळ्यावर बांधत तिचे दोन्ही हात पकडले. त्याची मोमेंट एवढी फास्ट होती की तिला पटकन समजलंच नाही. अहो काय करता, सोडा ते पट्टी, मला काहीच दिसत नाही, ती चेहरा गोलगोल फिरवत घाबरलेल्या आवाजात चिडून म्हणाली. अचानक डोळ्याला अंधार दिसू लागला आणि त्यात त्याने दोन्ही तिचे हात घट्ट पकडल्यामुळे तिला डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढता येत नव्हती, म्हणून घाबरली होती. कांट यू जस्ट शट अप अँड लिसन टू मी वन्स? घाबरू नको, काही करणार नाहीये. कबीरने वैतागून तिच्या दंडावर दोन्ही हात ठेवत तिला जवळ घेत तिचे हात सोडले. हात सोडल्या पटकन ती तिचे हात डोळ्यावर घेणार तसं त्याने लगेच तिचे हात पकडले. अवंती, डोळ्यावरची पट्टी काढली ना तर बघ मग, फक्त 2 मिनिट ठेवायची, तो धमकीच्या स्वरात ओरडत वैतागून म्हणाला. त्याचा तो टोन ऐकून अवंती चिडी चूप. ओन्ली 2 मिनिट्स कम. आपण कुठेही बाहेर नाही जात आहोत, गॅलरीमध्ये जात आहोत आणि अजिबात घाबरू नको आणि प्रश्न तर विचारूच नको, शांतपणे माझ्यासोबत चल. तो वैतागून तिला एका हाताने जवळ घेत चालू लागला. तो कितीही बोलला तरी आतून मन घाबरून गेलं होतं. चलबिचल वाढली होती, हृदयाची धडधड सुद्धा खूप वाढली होती, पण त्याच्यावर विश्वास सुद्धा तेवढाच होता. त्याच्यासोबत पाऊल पुढे टाकत ती चालू लागली. गॅलरीची स्लाईड आधीच ओपन होती, फक्त पांढरे शुभ्र पडदे अर्धे सरकवून ठेवले होते. त्याने कर्टन्स थोडेसे सरकवत तिला बाहेर घेऊन आला. तिने जसं गॅलरीमध्ये पाऊल टाकलं तसं तिच्या पायाला मऊ गार स्पर्श झाला. तसं तिने पटकन त्याचा शर्ट एका हाताच्या मुठीत घट्ट पकडून घेतला. आज मला तुझ्यासोबत रोमॅन्टिक डिनर करायचं होतं, पण तुमचं ते पिठले भाकरी आणि दादाचा सरप्राईजमुळे माझी रोमॅन्टिक डिनर डेट होऊ शकली नाही. पण आजची रात्र मला स्पेशल करायची होती, जस्ट फॉर यू. त्याने बोलत तिला आपल्या पुढे घेत तिच्या डोळ्यांवरची पट्टी अलगद डोक्यावरून काढत तिचे जे विस्कटलेले केस समोर आले होते ते मागे करत तिला पुढे बघ म्हणून इशारा करतो तसं तिची नजर पहिले खाली गेली. अवंती श्वास घेत केस नीट करत पायाखाली बघू लागली तर पायाखाली लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. पहिल्यांदा तिच्या पायांना इतका मखमली स्पर्श झाला होता. मनाला एक वेगळाच सुखात धक्का भेटला होता. आत्तापर्यंत घाबरून गेली होती, पण त्या गुलाबांच्या पाकळ्यांचा सुगंध आणि त्याच्या स्पर्शाने तिचं रोम आणि रोम प्रफुल्लित झालं होतं. तिची नजर फक्त खालीच त्याला जाणवत होती, म्हणून तो किंचित गालात हसत मान हलवत हळूच तिची हनवटी वर करतो तशी तिची नजर समोर गेली आणि समोरचं दृश्य बघून तर ती स्तब्धच झाली. डोळ्यात एक वेगळी चमक भरली होती. पूर्ण गॅलरी लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी भरली होती. मंद लाईटच्या प्रकाशात ती मखमली लाल गुलाबांची चादर चमकत होती. एका बाजूला एक सुंदरसा व्हाईट कलरचा सोफा होता, त्यावर एक सॉफ्ट रेड व्हाईट कलरची ब्लँकेट आणि कुशन सेट केले होते. आजूबाजूला सेंटेड कॅन्डल्स, रेलिंगवर सुद्धा कॅन्डल्स, फेरी लाईट्स, आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या पिंक अँड रेड शेडमधल्या गुलाबाच्या फुलांच्या काचेच्या फुलदाण्या सजवून ठेवल्या होत्या. थंडगार हवा आणि रिमझिम हलका पाऊस, रात्रीच्या अंधारात येलो डिम लाईट्स आणि गुलाबाचा सुगंध, यामुळे तर ते दृश्य आणखी मोहक वाटत होतं. अवंती फक्त लुकलुकत्या डोळ्यांनी एक न एक गोष्ट डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती. असं कधी आयुष्यात पाहिलंच नव्हतं. त्याच्यामुळे डोळ्यात नवलाई भरली होती, चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल पसरली होती. तो सुगंध जो प्रत्येक श्वासगणिक तिच्या नसानसात भिनत होता, त्या पाकळ्यांच्या पायाला होणारा स्पर्श मनाला गुदगुल्या करून जात होता. तो दोन्ही हात पॅन्टच्या त्याच्या खिशात घालून तिच्या निरागस एक्सायटेड कावऱ्या-बावऱ्या गोंडस चेहऱ्याकडे एकटक पाहू लागला. तर आजचा भाग खूपच स्पेशल आणि रोमॅन्टिक आणि खूपच लवली होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.